आखाती देशातील तणावाचा कांदा बाजारावर परिणाम, निर्यात खटल्याने भाव घसरले. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचा परिणाम आता भारतीय कृषी बाजारावर दिसू लागला आहे. विशेषतः कांदा निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाला असून बाजारात कांद्याचे सरासरी भाव 1000 रुपयांच्या आत आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील नाशिक परिसरातून मोठ्या प्रमाणात कांदा आखाती देशामध्ये निर्यात केला जातो आहे. मात्र सध्या त्या भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे वाहतूक आणि व्यापार व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. परिणामी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, निर्यात कमी झाल्यामुळे स्थानिक बाजारात कांद्याची आवक वाढली असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होतो आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचं चित्र आहे. मी सुमित सुभाष समदडिया येवला मार्केटमध्ये कांदा व्यापारी आहे. तरी नाशिक जिल्ह्यातून आता मोठ्या प्रमाणात माल ह्या गल्फ कंट्रीजमध्ये एक्सपोर्टसाठी जात होता. तरी बराचसा माल ट्रान्झिटमध्ये होता आणि मुंबई पोर्टला सुद्धा बराच माल थांबून आहे. जाणाऱ्या ही वॉर जेव्हा म्हणजे युद्ध जेव्हा डिक्लेअर झालं किंवा चालू झालं, बऱ्याचशा जाणाऱ्या जहाज ते कॅन्सल झाले आणि त्यामुळे जो माल मुंबईला येऊन पडलेला आहे तो तिथं थांबून राहिला. जो एक्सपोर्ट समजा 100% होता तो आजच्या घडीला 10 ते 15% आहे. दुबईचं जे भाडं $800 होतं एक कंटेनरचं, ते आज $6000 झालेलं आहे. तरी तिथं बाजार पण त्या हिशोबाने वाढलेले, पण ज्या प्रमाणात माल जायला पाहिजे तो जात नाही आहे आणि त्याचा इनडायरेक्टली आणि डायरेक्टली हा फटका इथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात जो माल जात होता तो जायचा थांबलेला आहे आणि कंटेनरचे भाडे वाढल्यामुळे खूप मोठी रिस्क वाढलेली आहे. उद्या जर ती शिप रस्त्यात अडकते, काय जातं, हा नाशवंत माल आहे, पोहोचायला तकलीफ होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे क्रूड ऑइल जे आपल्याकडे येतं त्याच्यामुळे प्लास्टिक डेव्हलप होतं आणि प्लास्टिकमुळे बारदान येतं. तर बारदानचे रेटसुद्धा डबल झालेले आहेत आणि अवेबिलिटीसुद्धा कमी झालेली आहे. त्यामुळे पॅकेजिंग मटेरियल जे आहे त्याची सुद्धा आपल्याला खूप मोठी तूट झालेली आहे.